नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या या तासिकेमध्ये आज आपण भारतातील राजकीय पक्ष या पक्षांचा उदय आणि विकास या संदर्भात चर्चा करणार आहोत. आपण बघतो की भारतामध्ये सर्वात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकीय पक्षांचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि भारतातील सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय पक्ष जर खऱ्या अर्थाने जर कोणता असेल तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस हा होता. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम या इंग्लंड अधिकाऱ्याने भारतीय राजकीय नेत्यांच्या हातास सहकार्याने त्या ठिकाणी केली गेली आपल्याला दिसून येते. आपण बघतो सुरुवातीच्या काळामध्ये या राजकीय पक्षांचा उद्देश हा राजकीय स्वरूपाचा त्या ठिकाणी दिसून येत नाही, तर तो भारतीय जनतेच्या मनातील ब्रिटिश रोष कमी करणे हा होता. भारताचा लोकशाही प्रक्रियेतसुद्धा अनेक राजकीय पक्ष काळाच्या ओघामध्ये आज निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. त्यापैकी काही राष्ट्रीय पक्षही राष्ट्रीय पातळीवरचे आहेत, तर काही प्रादेशिक पातळीवरचे आपल्याला राजकीय पक्ष दिसून येतात. परंतु भारताच्या राज्यघटनेत राजकीय पक्षांच्या स्थापनेविषयी कोणतीही तरतूद त्या ठिकाणी केलेली दिसून येत नाही. स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांतर्गत जी 6 स्वातंत्र्य किंवा मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहे, त्यात संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचा अधिकार भारताच्या निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आहे. म्हणजेच कोणताही भारतीय व्यक्ती हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारानुसार कोणतीही संस्था किंवा संघटना स्थापन करू शकतो. परंतु एखाद्या भारतीय व्यक्तीस एखादा राजकीय पक्ष स्थापन करायचा असेल तर त्या व्यक्तीस भारताच्या निवडणूक आयोगाची मान्यता त्या ठिकाणी घ्यावी लागते. भारताच्या निवडणूक आयोगाकडे नोंदणीसाठी आलेल्या राजकीय पक्षाला राजकीय पक्षाचे चिन्ह तसेच नाव ठरवावे लागते. राजकीय पक्षाचे चिन्ह व नाव ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. तसेच तो राजकीय पक्ष हा राष्ट्रीय आहे किंवा प्रादेशिक आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देखील असतो. कोणता राजकीय पक्ष हा राष्ट्रीय आहे व कोणता राजकीय पक्ष हा प्रादेशिक आहे हे काही निकषानुसार निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी ठरावे लागत असतात. भारतात राजकीय पक्षाची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदरसुद्धा झाली आणि काही राजकीय पक्षांची सुरुवात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेली आहे. राजकीय पक्षांचा मुख्य उद्देश हा निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळविणे हा असतो. भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर अनेक राजकीय पक्षांची स्थापना झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा तसेच स्वराज्य पक्ष मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 मध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये झाली होती. मुस्लिम लीग हा एक राजकीय पक्ष होता. मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. मुस्लिम लीगची स्थापना ऑल इंडिया मोहम्मद एज्युकेशनल कॉन्फरन्सच्या 20व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली. ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर 1906 दरम्यान घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष नवाब वकार उल मुल्क तसेच सचिव मोहसिन उल मुल्क हे होते. स्वराज्य पक्षाची स्थापना मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी 1923 मध्ये केली होती. 1919च्या कायद्यानुसार 1923 मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीत सहभाग घ्यावा अशी काँग्रेसमधील काही नेत्यांची मागणी होती. काँग्रेस पक्षाचा निवडणुकीला विरोध असल्यामुळे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी 1923 मध्ये काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाच्या स्थापनेचा उद्देश 1923च्या निवडणुकीत भाग घेऊन सरकारमध्ये सामील होणे तसेच सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या पूर्ण करणे हा होता. गांधीजींनी काँग्रेसमध्ये फूट पडू नये म्हणून स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व काँग्रेसमधील फूट टाळली
स्वराज्य पक्षाने 1923च्या विधिमंडळाच्या निवडणुकीत सहभाग घेतला. स्वराज्य पक्षाने विधिमंडळातील 145 जागांपैकी 145 जागांपैकी 45 जागांवर विजय प्राप्त केला. स्वराज्य पक्षाने कायदेमंडळात सहभाग घेऊन विविध प्रकारचे कार्य केले. कायदेमंडळात राहून भारतासाठी राज्यघटनेचा ठराव मंजूर करून घेतला. तसेच 1924 ते 1927 या कालावधीतील वार्षिक अंदाजपत्रक मंजूर होऊ दिले नाही. स्वराज्य पक्षाने सुशासन तसेच राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न देखील त्या काळामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. भारतातील स्वातंत्र्य मिळण्याअगोदर ज्या राजकीय पक्षांची स्थापना झाली आहे त्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची महत्त्वाची भूमिका आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी केली होती. या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमीनदार तसेच ब्राह्मण वर्ग यांच्या हातामध्ये असलेले त्या ठिकाणी दिसून येते. मात्र दलित कष्टकरी समाज हा गुलामासारखा राबवला जात होता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. असे जर होऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी वेगळा राजकीय पक्ष त्या ठिकाणी काढणं आवश्यक होते असे त्यांची धारणा त्या ठिकाणी झाली आणि म्हणूनच यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यावर आधारित असणारा स्वतंत्र मजूर पक्ष 1936मध्ये स्थापन केला. स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तसेच जनता हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते. ब्रिटिश संसदेने भारतासाठी 1935चा भारत सरकार कायदा पारित केला होता. या कायद्यानुसार 1937च्या निवडणुका घेण्यात येणार होत्या. 1937च्या निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 1937च्या निवडणुकीत काँग्रेस व्यतिरिक्त कोणताच राजकीय पक्ष मजबूत नव्हता. हा भारतातील पहिलाच राजकीय पक्ष असा होता की जो संपूर्ण समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सारखा धडपडत होता. या पक्षाची स्थापना वर्गीय जाणीवेतून झाली असल्याचे सर्व कष्टकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक समजले होते. तो दलित असो, श्रमिक असो किंवा शेतमजूर असो अथवा लहान शेतकरी असो, या वर्गाच्या हितासाठी सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी या पक्षाचा लढा होता. महात्मा गांधींनी असहकार, सत्याग्रह, सविनय कायदेभंग, बहिष्कार, गांधींचा पुरस्कार यामार्फत काँग्रेस पक्षाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसून येते. देशात काँग्रेसची एकपक्षीय हुकुमशाही प्रस्थापित होईल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. तसेच स्वतंत्र मजूर पक्षाने विविध प्रकारचे कार्य केलेले दिसून येते. त्यामध्ये विधिमंडळामध्ये विविध प्रकारचे विधेयक मांडणे, त्या विधेयकावर आपले मत मांडण्याचे कार्य स्वतंत्र मजूर पक्षाने केले आहे. तसेच सोशलिस्ट पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव यांनी केली होती. सोशलिस्ट पक्षाची स्थापना काँग्रेसमधील सदस्यांनी 1934मध्ये केली होती. सोशलिस्ट पक्षातील सदस्य कार्ल मार्क्स आणि लेनिन या विचाराने प्रभावित झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. भारतामध्ये खऱ्या राजकीय पक्षाची सुरुवात मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाली असे मानण्यात येते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात अनेक राजकीय पक्ष उदयास आले. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा काही पक्ष अस्तित्वात होते, परंतु त्यांना राजकीय पक्ष म्हणता येईल का या बाबतीत मतभेद दिसून येतात. त्या काळात स्वातंत्र्य प्राप्तीचे एकमेव उद्दिष्ट देशासमोर होते. त्यामुळे सर्व पक्ष, संघटना व गट यांच्या गतिविधी त्याच दृष्टीने चालविल्या जात होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र त्याचे स्वरूप बदलले आणि त्यांना राजकीय पक्षाचे स्वरूप प्राप्त झाले. स्वतंत्र भारतासमोर असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या हाताळण्यासाठी काही नवीन पक्षांचा उदय झाला. त्या विशिष्ट विचारसरणीवर आधारित असे काही पक्ष अस्तित्वात आले. भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका या 1952मध्ये घेण्यात आल्या होत्या. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता, परंतु पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत केवळ काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. अन्य पक्षांना सत्ता मिळवता आली नाही. सुरुवातीच्या काळात भारतात काँग्रेस या पक्षाची एकहाती अंमल होता.
भारतात स्वातंत्र्यानंतर जे राजकीय पक्ष निर्माण झाले ते बहुतांश जात धर्म प्रादेशिक त्या आधारावरच निर्माण झाले आहेत. भारतामध्ये विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा जात तसे विविध धर्म व विविध वेशभूषा विविध संप्रदायाचे लोक राहतात. त्यामुळे भारतात अनेक प्रादेशिक पक्षांची स्थापना झालेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष निर्माण झालेले आहेत. अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये अनेक राजकीय पक्षांचा उदय त्या काळामध्ये निर्माण झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. यानंतर भारतातील बहुपक्षीय पद्धती या स्वरूपामुळे किंवा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामुळे भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष पद्धतींचा उदय त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी निर्माण झाले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षाशिवाय निवडणुकीची कल्पनाच केल्या जात नाही. अनेक देशांनी लोकशाही शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे, परंतु प्रत्येक देशामध्ये पक्ष पद्धती ही वेगवेगळी आहे. काही देशामध्ये एक पक्ष पद्धत आहे तर काही देशामध्ये द्विपक्ष पद्धती त्या ठिकाणी दिसून येते. परंतु भारतामध्ये अनेक राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आहे हे आपल्या सर्वसमोरचं वास्तवचित्र त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. भारतामध्ये अनेक राजकीय पक्षांची निर्मिती ही काँग्रेसमध्ये फूट पडून झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये काँग्रेस या एकाच पक्षांचे वर्चस्व होते. भारतात केंद्रामध्ये 1977पर्यंत तर राज्यात 1967पर्यंत काँग्रेस या पक्षाची एक सत्ता हाती होती. यालाच तर प्रबळ पक्ष पद्धत असे म्हणतात. भारतामध्ये अनेक पक्ष 50च्या दशकापासून राज्य व राष्ट्रीय पातळीवर होते. भारतामध्ये अनेक पक्ष 50च्या दशकापासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होते, म्हणून बहुपक्ष पद्धती होती असा त्याचा अर्थ होत नाही. कारण 1989पर्यंत काँग्रेस व्यवस्था व त्याचे विरोधक अशी सरळ विभागणी राजकीय पक्ष व्यवस्थेच्या अवकाशाची झाली होती. त्या काळात काँग्रेस पक्ष व्यवस्थेचे वर्चस्व होते. त्यामुळे पक्षाच्या संख्येवरून त्या काळात बहुपक्ष पद्धतीचा उदय 1989मध्ये प्रथम झाला. कारण काँग्रेस व्यवस्था व त्यांचे विरोधक अशी स्पर्धा मागे पडली. सुरुवातीच्या काळात तरी काँग्रेस या एकाच पक्षाचे केंद्रात आणि राज्यात एक हाती सत्ता मिळत असली तरी काही कालावधीत अनेक राजकीय पक्षांची निर्मिती होत गेली. त्यामुळे काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला धक्का लागला व भारतात बहुपक्ष पद्धत निर्माण होत गेली. परंतु सुरुवातीच्या काळात जरी छोटे छोटे राजकीय पक्ष असले तरी काँग्रेसने अत्यंत प्रबळ पक्षाची भूमिका निभावलेली आहे. सुरुवातीच्या काळात जर काँग्रेस हा एक पक्ष प्रबळ प्रभावी असला तरी अनेक लहान लहान राजकीय पक्ष काँग्रेसशी मुकाबला करीत होते. अनेक राजकीय पक्षांची निर्मिती ही काँग्रेसमधील गटबाजीमुळे निर्माण झालेली आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगवेगळ्या पक्षाची स्थापना केलेली आहे. 1967मध्ये बऱ्याच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत गैर काँग्रेस पक्षाने सत्ता मिळवलेली होती. त्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व कमी होत जाऊन बहुपक्षीय पद्धतीची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये भारतामध्ये अनेक बहुपक्षीय पद्धतीला खऱ्या अर्थाने सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.